नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे। नेमकी काय इन्फॉर्मेशन आहे ती पाहूया। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सुरुवातीला IBPS या कंपनीने टेट ही एग्जाम घेतली। ती टेटची एग्जाम ऑनलाईन पद्धतीने 27/5 ते 30/5 आणि नंतर दिनांक 2/6 ते 5/6 पर्यंत ते एग्जाम घेण्यात आली। ॲप्लिकेशन कधी दिले, एग्जाम कधी घेतली, 26 जिल्ह्यांवरती 60 परीक्षा केंद्रावरती 8 दिवसात घाईघाईने ही परीक्षा घेण्यात आली। त्यासाठी 2,28,000 विद्यार्थी होते। 2,11,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा प्रत्यक्षात दिलेली आहे। आणि खाली मेन शासन शुद्धीपत्रक त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या मध्ये प्रेस नोट ते जाहीर करत होते ते 2/5/2025च्या अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा D.Ed. B.Ed. उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते। वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक 2/5/2025च्या अनुषंगाने टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास वेळ लागत आहे। या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांनी D.Ed. B.Edच्या म्हणजेच व्यावसायिक अर्हता किंवा त्याशी समकक्ष कोर्स बाकीचे असतील तर त्यांच्या ज्या एक्झाम घेण्यात आल्या ते अपियर विद्यार्थी तर त्यांनी अप्लाय केलं होतं, पण त्याच वेळेसच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ह्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल नंतर लावण्यात येईल। म्हणजे त्यावेळेसची प्रेस नोट आणि आत्ता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद देत असलेलं उत्तर यामध्ये दोन्ही डिफरन्स आहे। हा फरक यामध्ये दिसून येतोय। आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे सांगते की आपल्या निकालाला लेट का झालं तर त्यांचे रिझल्ट लागले नाही आणि म्हणजेच याचाच अर्थात जे अपियरचे विद्यार्थी होते आणि जे पास झालेले विद्यार्थी होते, जेवढे काही 2,11,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्या सर्वांचा रिझल्ट एकत्र लावण्यात येण्यासाठीचं आता हे दिसून येत आहे। तर 5/8/2025 रोजी DLEDचा निकाल लागला आणि त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ते जे एका महिन्याच्या आत त्यांना त्यांची मार्कशीट पाठवून द्यायची आहेत। तर पात्र उमेदवारांनी निकालाच्या अनुषंगाने 2025 म्हणजेच जी टेट झाली त्या टेटच्या निकालाची कार्यवाही सुरू आहे। निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थ्यांनी यूट्यूब चॅनल्स किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मद्वारे ज्या दिल्या जाणाऱ्या बातम्या आहेत, अफवा आहेत, त्यावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच संकेतस्थळावरती वेळोवेळी भेट देण्यात यावी आणि त्या सूचनांचं तुम्ही पालन करावं, त्या सूचना अवलोकन करावा, अफवांवरती विश्वास ठेवू नये असं सांगण्यात आलेलं आहे। आणि ही प्रेस नोट आहे आजची, म्हणजे आत्ता मगाशीच त्यांनी प्रेस नोट काढलेली आहे। म्हणजेच थोडक्यात काय, MSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर ज्या नोटिफिकेशन येतील त्यावरती तुम्ही विश्वास ठेवा। यूट्यूब चॅनल किंवा सोशल मीडिया जो काही अजून वेगवेगळी माध्यमं आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। आणि एक्झामला लेट झालं नव्हतं, एक्झाम घाईघाईने घेतली, परंतु रिझल्टला लेट का होत आहे तर जे अपियर विद्यार्थ्यांना संधी दिली होती त्यांचे रिझल्ट येणं बाकी आहे आणि ते रिझल्ट आल्याच्या नंतर ते परीक्षा परिषदेला विद्यार्थी पाठवण्यासाठी मध्ये वेळ जातोय, कालावधी जातोय आणि त्यामुळे निकालाला लेट झालेला आहे असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं म्हणणं आहे। परंतु त्यांनी जेव्हा एक्झाम घेतली, नोटिफिकेशन काढलं त्यावेळेसच्या प्रेस नोटमध्ये त्याचा उल्लेख वेगळा केलेला आहे। आणि पुन्हा एकदा जसं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याआधी देखील सांगितलं होतं लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल, तसंही आजच्याही शुद्धीपत्रकात प्रसिद्धीपत्रकात तेच सांगितलेलं आहे की लवकरच टेटचा निकाल जाहीर करण्यात येईल, परंतु ॲप्रॉक्सिमेट कधी हे मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलेलं नाही। लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल हे सांगितलं आणि त्यात लेट का होतंय याचं कारण दिलेलं आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात।